इंडिया आणि पाकिस्तानमध्ये काल झालेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करून विजय नोंदवलाय। भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत 90वा आशिया चषक जिंकलाय। यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं आगळंवेगळं अभिनंदन केलंय। ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला जोरदार टोला लगावलाय। मुंबई, ठाणेसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात शनिवारी रात्रीपासूनच पावसाचा जोर अधिक होता। रविवारी देखील अनेक भागात जोरदार पाऊस झाला। दरम्यान संपूर्ण राज्यात मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर सभेत करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेली भाजपाची इशारा सभा दूरदृश्य प्रणाली पद्धतीने होणार असल्याचं शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी रविवारी सांगितलंय। पिंपरीतील एका कंपनीमध्ये घरी काम देण्याचा आमिष दाखवून अनामत स्वरूपात तब्बल 22 लाखांहून अधिक रक्कम घेऊन फसवणूक केली आहे। या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका 34 वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील महिला दूरहून केंद्रांवर येतात, पण रांगा लावूनही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना निराश होऊन घरी परतावं लागतंय। यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। ठाणे जिल्हा बैठकीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक थेट 8 महिन्यांनी शुक्रवारी संपन्न झाली आहे। मात्र 8 महिन्यांनी झालेल्या बैठकीवर सत्ताधारी भाजपाच्या आमदारांनीच नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर करून आरक्षणाचा लाभ मिळवून नोकरी आणि पदोन्नती प्राप्त केली असल्याची तक्रार प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विकास घुगे यांनी केली आहे। गुजरात राज्यातील तब्बल 82 मासेमारी नौका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्यात। नांदेड जिल्ह्यात शनिवारी 25 मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर रविवारी पुन्हा 13 मंडळांना पावसाने जबर झोडपलाय।